नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण मुगाच्या डाळीपासून खूपच हलका फुलका असा नाश्ता बनवतोय। गरमीमध्ये खूपच परफेक्ट असा हा नाश्ता आहे। चला तर बनवायला सुरुवात करूया। इथे मी 1 कप मुगाची डाळ घेतली। ही डाळ आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि यानंतर डाळीमध्ये पाणी घालून ही आपल्याला 2 ते 3 तास भिजत ठेवायची आहे। तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये अर्धा तास ही डाळ भिजत घातली तरी चालेल। तर इथे मी आधीच 2 तास आधी ही डाळ भिजत घातली होती। छान सॉफ्ट झाले। ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। तर ही मिक्सरच्या भांड्यामध्ये आता काढून घेऊया। याच्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि सगळी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। तुम्हाला जर हा नाश्ता सकाळी बनवायचा असेल तर तुम्ही रात्रभर ही डाळ भिजत घातली आणि सकाळी नाश्ता बनवला तरी चालेल। सगळी डाळ इथे काढून घेतली। आता यामध्ये आलं घालायचे। अर्धा इंच आलं इथे मी तुकडे करून यामध्ये घातलं। यानंतर 2 लसणाच्या पाकळ्या घातल्यात। अर्धा चमचा जिरं घातलं। यानंतर यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घातल्यात। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे वाटून घेऊया। तर गरजेपुरतंच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही आहे। जाडसर एकदा फिरवून घेऊया आणि नंतर यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया। तर इथे पहा, हे असं जाडसर वाटून घेतलं आहे मी, बारीक केलेलं नाही आहे। यामध्ये आता मी 2 चमचे रवा घालते। नेहमीचा जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने 2 चमचे रवा घालायचा आहे। रव्यामुळे रेसिपी कुरकुरीत व्हायला मदत होते। रवा जर घरी नसेल तर याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता। यानंतर यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं आहे। बेसनामुळे रेसिपीला रंग छान येईल, त्याबरोबरच बेसनाची चव सुद्धा खूप छान लागते रेसिपीमध्ये। इथे आता अर्धा चमचा यामध्ये साखर घालायची आहे। साखरेमुळे सुद्धा रंग छान येईल रेसिपीला। आता हे आपण अगदी बारीक असं वाटून घेऊया। तर इथे पहा, अगदी स्मूथ करून घेतलं मी। आता हे तयार मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून ते सुद्धा यामध्ये मी काढून घेतलं। हे एकदा मिक्स करून घेऊया। हे घट्ट वाटतंय तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि नेहमीचं आपलं डोश्याचं जसं पीठ असतं त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे। तर आता हे असं आहे पहा, परफेक्ट आहे अगदी डोसा बनवण्यासाठी। आता यामध्ये 2 चमचे दही घालायचे। दह्यामुळे किंचित आंबटसर चव येते जी खूप छान लागते। दह्याशिवाय सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। आता एक विस्क घ्यायचं आहे आणि विस्कने हे छान फेटून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं। यामुळे हे पीठ हलकं होईल आणि आपल्याला इनो किंवा सोडा घालायची गरज पडणार नाही या रेसिपीमध्ये। तर हे असं मी 3 मिनटं छान फेटून घेतलं। या पिठावरती असे बबल्स आलेत, छान हलकं झालंय पीठ। आता हे झाकून ठेवायचं आहे 10 ते 15 मिनटं, म्हणजे हे थोडंसं फर्मेंट होईल। तोपर्यंत आपण इथे भाज्या मिक्स करून घेऊया। तर इथे मी कांदा घेतला, यानंतर किसलेला गाजर घेतला। इथे मी 2-2 चमचे सगळ्या भाज्या घेतल्यात। बारीक चिरलेला टोमॅटो घेतला। यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली। इथे आता मी थोडंसं पनीर घेतलं आहे, 2 चमचे पनीर घेतले आणि हे मी किसून घेतलं आहे। यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। इथे तुम्ही बारीक चिरलेला कोबीसुद्धा घेऊ शकता। याबरोबरच बीटसुद्धा तुम्ही किसून यामध्ये घालू शकता। इथे यामध्ये मीठ अजिबात घालायचं नाही आहे। मीठ घातलं तर भाज्यांना पाणी सुटतं, म्हणून इथे मीठ घातलेलं नाही आहे। सगळ्या भाज्या मिक्स करून घ्यायच्यात।
हे आता आपण बाजूला ठेवूया आणि आपल्या रेसिपीबरोबर खाण्यासाठी झटपट चटणी तयार करूया। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे, यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घातल्या, यानंतर थोडंसं आलं घातलं आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। यानंतर यामध्ये मी 1 चमचा दही घालते, पाणी घालून आता ही चटणी वाटून घ्यायची आहे। तर इथे चटणी वाटून तयार आहे, वाटीमध्ये काढून घेतली आहे। आता यावरती फोडणी घालूया। तर 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे, गरम तेलामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे, यानंतर थोडासा कढीपत्ता घातला आहे आणि 1 लाल मिरची घातली। ही तयार फोडणी आता चटणीवरती घालूया। तर ही मस्त अशी आपली चटणी तयार आहे। इडली बरोबर, डोस्याबरोबर तुम्ही ही सर्व करू शकता। चटणी तयार आहे, आता आपण पुढची कृती करूया। तर हे पीठ आपण जे झाकून ठेवलं होतं, 15 मिनिटांनंतर हे छान असं फर्मेंट झालं आहे। एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण मीठ घातलेलं नव्हतं, तर इथे आता चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालूया। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। तर आता याचा आपण डोसा किंवा मुगाच्या डाळीचा चिला बनवणार आहोत। तर इथे मी तवा गरम करून घेतला आहे, यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, ब्रशने असं तेल लावून घेते मी। तवा व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा आणि आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि 1 ते 1.5 चमचा पीठ सेंटरला घालून हा डोसा पसरवून घ्यायचा आहे। तर पाहू शकता अगदी मस्त असा हा डोसा किंवा चिला पसरवता येतो। आणि आता लगेच याच्यावरती भाज्या पसरवून घ्यायच्यात। हे पीठ ओलं असतानाच भाज्या पसरवून घ्यायच्या, म्हणजे त्या चिकटतात। तुम्हाला हवं तर तुम्ही आधी टोमॅटो केचप किंवा शेजवान चटणी पसरवू शकता आणि त्यावरती या भाज्या तुम्ही पसरवून घ्या। याबरोबरच तुम्ही यामध्ये चीजसुद्धा घालू शकता किसून। असं प्रेस करायचं म्हणजे या भाज्या चिकटतील। हवं असेल तर तुम्ही मसाला डोसाची जी भाजी असते ती भाजी बनवून तुम्ही यापासून मसाला डोसासुद्धा बनवू शकता। आता कुरकुरीत होईपर्यंत आपण हा डोसा भाजून घेऊया। यावरती मी थोडंसं तूप घालते। तूप किंवा बटर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त इथे घालू शकता। खूपच पौष्टिक अशी रेसिपी आहे। इनो सोडा असं काहीच आपण यामध्ये वापरलेलं नाही आहे। भरपूर भाज्या यामध्ये आहेत आणि आपण मुगाच्या डाळीपासून हे बनवलं आहे, त्यामुळे पचायलासुद्धा खूप हलकी अशी ही रेसिपी आहे। तर हा डोसा आता पहा तयार झाला आहे। खूपच कुरकुरीत होतो हा डोसा। यामध्ये आपण रवा वापरला, त्यामुळे खूप क्रिस्पी असा डोसा तयार होतो आणि तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा खूप मस्त आला। यामध्ये आपण अर्धा चमचाची साखर घातली, त्यामुळे या डोस्याला रंगसुद्धा खूप छान येतो। तर अगदी मस्त असा हा मुगाच्या डाळीचा चिला तयार झाला आहे। आता आपण यापासून कुरकुरीत असा डोसा बनवूया। तर ज्यापासून तुम्ही मसाला डोसासुद्धा बनवू शकता। तर इथे पहा पुन्हा मी तेल लावलेलं नाही आहे तव्याला। पातळ असा हा डोसा पसरवून घ्यायचा आहे। आणि आता तवा सगळीकडून फिरवून हा छान कुरकुरीत करून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता मस्त ब्राऊन झाला डोसा। तर या स्टेजला तुम्ही याच्यावरती बटाट्याचा मसाला पसरवून घेऊ शकता।
किंवा यापासून तुम्ही मैसूर मसाला डोसासुद्धा बनवू शकता। उडदाच्या डाळीचा डोसा जर तुम्हाला खायचा नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने अगदी हलका फुलका असा मसाला डोसा तयार करू शकता। पहा, अगदी क्रिस्पी असा हा डोसा तयार होतो आणि एकसारखा रंग आलाय सगळीकडे। खूप मस्त साधी सोपी अशी रेसिपी आहे आणि हा डोसा थंड झाल्यानंतर सुद्धा असाच क्रिस्पी राहतो, अजिबात नरम पडत नाही। हा आता आपण चटणी बरोबर सर्व करूया। तर आपला हा मुगाच्या डाळीचा डोसा किंवा चिला तयार आहे। चटणी बरोबर मी सर्व केलाय। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। खूप हेल्दी, टेस्टी आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।